नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. आज आपण समान छेद अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत. तर समान छेद अपूर्णांकाची वजाबाकी पाहताना बघा काय काय करावं लागतं याचं बेसिकली थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता 4 छेदस्थानी 7. मग ह्या वरच्या संख्येला अंश म्हणतात. काय म्हणतात? अंश. खालच्या संख्येला छेद म्हणतात. काय म्हणतात? छेद. आता याचं वाचन कसं करतात? 4 अंश छेद 7, 8 अंश छेद 10, 2 अंश छेद 12, 5 अंश छेद 2 अशा पद्धतीनं वाचन करतात. मग एवढं माहित झालं आपल्याला वरच्या संख्येला अंश म्हणतात, खालच्या संख्येला छेद म्हणतात. तर चला यासाठी एवढंच बेसिकली आपलं महत्वाचं आहे. चला आता पहिलं एक्झाम्पल बघू आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पहिलं एक्झाम्पल घेतलंय समान छेद. समान छेद म्हणजे छेदामध्ये सारखी असणे. मग त्या ठिकाणी तुमचा 2 अपूर्णांक असू द्या किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असू द्या. बघा 2 समान छेद असला की समान छेदापैकी एक छेद घ्यायचा 5. 2 मधून 3 जातात का? नाही. 3 मधून घालवा. म्हणजेच 2 वजा 3 असं गणित असतं. छेद जशाच तसा. मग 2 मधून 3 जात नाहीत, 3 मधून 2 गेले, खाली उरला 1, परंतु मायनस. कारण का? या संख्येचं चिन्ह प्लस असतं आणि या संख्येचं चिन्ह मायनस असतं. जे मायनस सिम्बॉल आहे ते 3 चा सिम्बॉल आहे आणि ह्या 2 चा सिम्बॉल प्लस आहे. म्हणून 3 मधून 2 गेला, मोठ्या संख्येचा सिम्बॉल. आता भाग जात नाहीये. चला दुसरं एक्झाम्पल बघू विद्यार्थी मित्रांनो. 8 छेदस्थानी 16 वजा 16 छेदस्थानी 16 वजा 2 छेदस्थानी 16. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 अपूर्णांक घेतलेत. मग काय करायचं? बघा 3 समान छेदापैकी एक छेद घ्या. मग आता ही संख्या वजाबाकी करतोय आपण. 8 मायनस 16 मायनस 2. बघा त्याचं खाली आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करतोय. मग आता काय होतं? आता हा छेद जशाच तसा. मग हे -2 आणि -16 हे 8 मायनस 18 झाले. मग आता 8 मधून 18 जातात का? नाही. 18 मधून 8 गेले, खाली राहिले 10, छेदस्थानी 16. आता भाग द्या विद्यार्थी मित्रांनो. कितीने भाग जाणार? 2×5 10 मायनसला मायनस 82 16 -5/8 हे आन्सर झालं. तर चला अजून काही एक्झाम्पल बघू. 3 क्रमांकाचं एक्झाम्पल आहे. 9 छेदस्थानी 2 वजा 3 छेदस्थानी 2 वजा 5 छेदस्थानी 2 असे कितीही समान अपूर्णांक असू द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा समान छेदापैकी एक छेद. मग आता काय होणार? 9 वजा 3 वजा 5. बघा समान छेदापैकी एक छेद घेतलेला, छेद जशाच तसा. मग आता हे -3 आणि -5 -8 झाले. मग 9 मधून 8 गेले, खाली उरला 1 प्लसचा, कारण 9 मधून 8 वजा होतात. मग या ठिकाणी आपला आन्सर हेच, भाग जात नाही. तर चला पुढचं एक्झाम्पल बघूया. 8 छेदस्थानी 6 वजा 9 छेदस्थानी 6. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 अपूर्णांक आहेत. 2 समान छेदापैकी एक छेद घ्या. 8 मधून 9 जातात का? नाही. 9 मधून 1 घालवा, काय राहिला? -1, भाग जात नाही.
हेच आपला आन्सर. हा, आता पुढचं बघा. हा, 8/10 वजा 50/10. बघा, समान छेदापैकी एक छेद घ्या. 8 मधून 50 जातात का? 50 मधून 8 घालवा. हा, मग -42 बरोबर. आता भाग जातो, 2च्या कसोटीनं भाग जाईल. हा, 2×5 = 10, मायनसला मायनस, 2×2 = 4, 2×1 = 2. आता भाग जात नाही, आपलं फायनल आन्सर. तर बघा विद्यार्थ्यांनी, आज आपण 5 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. किती सोप्या पद्धतीनं एक्झाम्पल आहेत. आणि 6वा क्रमांक, हा, 2 छेदस्थानी 10 वजा 100 छेदस्थानी 10, ह्याचा आन्सर तुम्ही सोडवायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. आणि हो, चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलचा त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल.